शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचा शिवसंकल्प अभियानाची सुरुवात होते। याच निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजगुरुनगर या ठिकाणी शिवसंकल्प अभियानाची सुरुवात करणार आहे। या सभेचं एक वेगळं महत्त्व आहे। याचं कारण असं, शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसंकल्प अभियानाला सुरुवात होते। खरं तर मागील काही दिवसांपासून लोकसभेचं वारं वाहू लागले, राजकीय वातावरण तापू लागले। त्यातच मिशन 48 हा नारा देत महायुती राज्यामध्ये सक्रिय झालेली आहे। वेगवेगळ्या ठिकाणी पुढच्या काळात महायुतीच्या सभा होणार आहे। मात्र त्या अगोदरच शिवसेनेचा शिवसंकल्प अभियान हे राज्यातल्या प्रमुख 22 जागांवरती सभा घेऊन मागच्या 1.5 वर्षाचा कार्यकाळ कसा राहिला, कामं कशी राहिली यामध्ये संबोधित करणार आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच व्यासपीठावरून शिवसैनिकांना संबोधित करणार आहे। मिशन 48 चा नारा या ठिकाणी दिला जाणार आहे। याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर वेगवेगळे मंत्रीही या ठिकाणी असू शकतात। माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मतदारसंघात हा शिवसेनेचा मिशन 48 चा नारा दिला जाणार आहे। मात्र काही दिवसांपासून हा मतदारसंघ चर्चेत आहे, कारण शरद पवार गटाचे डॉक्टर अमोल कोल्हे हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत। या खासदारांना पाडण्याचं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं आणि ही जागाही अजित पवार यांनी स्वतःकडे घेतली असं सांगितलं गेलं होतं। मात्र त्यातच आता शिंदे गटाची या ठिकाणी जाहीर सभा होते। त्यामुळं महायुतीतली ही जागा नक्की कुणाच्या वाट्याला जाणार हे खरं तर पुढच्या काळात समजेलच। मात्र त्या अगोदरच या ठिकाणी शिवसेनेने रणशिंग फुंकलेला आहे आणि या सभेतून शिवसैनिकांना संबोधित करत असताना शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार कोण याची चर्चा सध्या या ठिकाणी रंगलेली आहे। त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या व्यासपीठावरून काय संदेश देणार हे पाहावं लागणार आहे। त्यातच या मैदानाचं एक ऐतिहासिक महत्त्व वेगळं आहे, कारण मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन मनोज जरांगे पाटलांनी याच मैदानावरून रणशिंग फुंकलं होतं। अंतरवाली सराटीची सभा झाल्यानंतर राजगुरुनगरची सभा याच मैदानावरती झाली होती। त्यामुळं शिवसेनेचं मिशन 48 याच मैदानावर सुरुवात होते। त्यामुळं या मैदानावरून एकनाथ शिंदे काय संदेश देणार हे पाहावं लागणार आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, राजगुरुनगर, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।